नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. अमरावतीमध्ये बंद दरम्यान उसळलेल्या दंगलीनंतर जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरात एकत्र जमण्यावर बंदी असणार आहे. शहरात कलम 144 लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. तर सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलक शांत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्रिपुरातल्या हिंसेच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तणाव निर्माण झालाय. अमरावतीत बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. या बंदला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला मोठ्या संख्येनं जमाव रस्त्यावर उतरला होता. अमरावतीमध्ये जमावाकडून दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर बळाचा वापर केला. यावेळेला पोलिसांकडून लाठीचार्जही झाला. या आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला. अमरावतीमध्ये मोठ्या संख्येनं जमाव रस्त्यावर उतरला होता. राजकमल चौकात मोठ्या संख्येनं आंदोलक एकत्र आले होते. यावेळेला आंदोलकांनी बंद दुकानांचीही तोडफोड केली. तर शहरातल्या राजकमल चौक परिसरातल्या एका टपरीलाही एका जमावानं आग लावली. अमरावतीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळेला जमावानं पोलिसांवर सुद्धा दगडफेक केल्याचा प्रकार घडला. अमरावतीमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आलेला होता. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहिल्यानंतर या जमावाला पांगवण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. अमरावतीत आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही मारा केला. याआधी देखील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहिल्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. मात्र काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला. सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं आहे. इतकंच नाही तर ज्यांनी कोणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, त्यांना माफी मिळणार नाही, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या दृष्टिकोनातून पोलिसांना सूचना देखील करण्यात आल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान पालकमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. हे आंदोलन करून त्याला हिंसक वळण देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे जनतेनं आंदोलन शांततेत करावं असं आवाहन त्यांनी केलंय. सोशल मीडियावरून चुकीचे संदेश पाठवू नये असं आवाहन सुद्धा गृहमंत्र्यांनी केलेलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय. कुणीही सर्वसामान्य जनतेला वेठीला धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. कुणीही राजकीय वळण देण्याचा याला प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा नवाब मलिक यांनी निषेध केलेला आहे. ज्या पद्धतीनं त्रिपुरात हिंसा झाली त्यासोबतच वासिम रिझवीनं लिहिलेल्या पुस्तकाविरोधात काही संघटनांनीही बंद पुकारलेला होता. या दरम्यान नांदेड किंवा इतर काही ठिकाणी हिंसा झाल्याचं समोर आलं. आंदोलन करणं आणि निषेध दर्शवणं हा लोकांचा अधिकार आहे, पण अनगायडेड मिसाईलसारखं आवाहन करणं आणि त्याच्यावर नियंत्रण नसणं हे योग्य नाही, असं मलिक म्हणाले. जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. लोकांनी शांतता बाळगायला हवी असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्रिपुरात अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचं सांगितलेलं आहे. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की अमरावतीमधला एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. सर्वात आधी आपण विनंती करतो आहोत की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणं अत्यंत चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. समाजकंटकांच्या माध्यमातून भाजप राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतंय असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. अमरावती आणि नांदेडमध्ये घडलेल्या हिंसक घटनेचे कंत्राटदार भाजप असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्रिपुरा राज्यात कथित
घटनेचा निषेध म्हणून काल मुस्लिम समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली गेलेली होती। या बंदला वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरात अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं। या बंद दरम्यान बंदची हाक देणाऱ्यांनी शहरात फिरून व्यावसायिकांना आपापली प्रतिष्ठानं बंद करायला सांगितलं। काही संचालकांनी आपली दुकानं बंद करायला नकार दिल्यानं काही आंदोलकांनी या 3 दुकानांवर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये दुकानांच्या काचा फुटल्या, दुकानातल्या साहित्याचंही मोठं नुकसान झालं। त्रिपुरामधल्या कथित हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मालेगाव बंदला काल हिंसक वळण मिळालं होतं। मात्र त्यानंतर आज मालेगावमधलं जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे। सगळे व्यवहार सुरळीत आहेत। दरम्यान काल झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। औरंगाबादमध्ये महागाईच्या विरोधात शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढला। केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेनं हा भव्य असा आक्रोश मोर्चा काढला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला। क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही तर फक्त सुरुवात असल्याचं संजय राऊत म्हणाले। या मोर्चामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते। इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर शहरात भाजपच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली। ही रॅली अकोला चौकातनं मंगरुळपीर तहसील कार्यालयावर काढली गेली। यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडेही देण्यात आलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। 28 मागण्या पूर्ण होऊन सुद्धा विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत। राज्य सरकारसोबत अनेक बैठका झाल्या, मात्र काहीही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत असल्यानं खिशालाही झळ बसतीये। त्यामुळे आता राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा केव्हा काढणार हे पाहावं लागेल। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संपाचं हत्यार उपसलेलं आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर बस स्थानकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारनं केलेल्या निलंबनांच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे। आपल्या व्यथा मांडताना काही कामगारांचे अश्रू अनावर झाले। आता तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्नही या कर्मचाऱ्यांकडून विचारला गेलेला आहे। एसटी कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मावळमधल्या तळेगाव डेपोचं दररोज 5 लाख रुपयांचं नुकसान होत असल्याचं दिसतंय। 8 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगाराचं दिवसाकाठी 5 लाखांचं नुकसान होत आहे। या डेपोतले 70 वाहक, 81 चालक तसंच 49 तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी मिळून 200 कर्मचारी या संपात सहभागी झाल्यानं आगाराचं कामकाज 6 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे। अनिल परब आणि शरद पवार यांच्या भेटी संदर्भातली ही बातमी आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली। सर्वरोग निवासस्थानी ही बैठक पार पडली। यावेळेला परब आणि पवारांदरम्यान केवळ 10 मिनिटांचीच चर्चा झाल्याचं समोर येत आहे। या बैठकीत सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतनं भारताच्या स्वातंत्र्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय। तर दुसरीकडे भारत माता 70 वर्ष रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली असं विधान स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेलं आहे। विशेष म्हणजे यावेळेला व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव आगारातल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय। एसटी कामगारांचा संप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे त्यांचे कुटुंब सुद्धा या लढ्यामध्ये त्यांना साथ देताना दिसत आहे। शुक्रवारी थाळीनाद आंदोलन केल्यानंतर पुण्यातल्या एसटी कामगारांच्या कुटुंबियांनी एसटी कामगार कॉलनी ते स्वारगेट डेपो दरम्यान मोर्चा काढला। यात लहानग्यांसह वृद्ध देखील सहभागी झाले होते। सरकारनं तातडीनं मागण्या मान्य कराव्यात असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। आम्ही जगायचं तरी कसं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची सरकारनं दखल घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतनं बायोडिझेलचा काळा बाजार 30 ऑक्टोबरला उघड केलेला होता। यावर अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं बोगस डिझेल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत।
पेट्रोलियम पदार्थांवर आता सरकारी नियंत्रण असेल, तसाच GR सरकारनं जारी केलाय। न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर बातमीनंतर राज्य सरकारनं हा धोरणात्मक निर्णय जाहीर केलाय। आर्यन खानची SIT कडून चौकशी झाली। SIT प्रमुख संजय सिंग यांच्याकडून 7 तास आर्यन खानची चौकशी झाली। नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सच्या कार्यालयात ही चौकशी झाली। 2 ऑक्टोबरला क्रूज ड्रग्ज पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। कोरोना संपवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून मोहीम राबवण्यात येते। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसंच खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाहीये। महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा या दोघांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे। ठाण्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दिवसभरात 55,787 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 86,116 नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे। त्यापैकी 56,856 नागरिकांना पहिला डोस दिला गेलाय, तर 29,99,000 नागरिकांना दुसरा डोस दिलेला आहे। कोरोना संसर्ग पाहता रेल्वे मंत्रालयानं नियमित मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स विशेष गाड्या म्हणून चालवलेल्या होत्या, मात्र आता या ट्रेन्सची वाहतूक पुन्हा सामान्य करण्याचा निर्णय घेतला गेलाय। म्हणजेच स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी होणार आहे। या गाड्या पुन्हा नियमित क्रमानं धावतील, त्यामुळेच विशेष ट्रेनचं भाडंही आता प्रवाशांना द्यावं लागणार नाहीये। पंढरपूर इथं कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं होणाऱ्या यात्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं लातूर पंढरपूर, पंढरपूर मिरज आणि लातूर मिरज दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। लातूर पंढरपूर विशेष गाडीच्या 8 फेऱ्या होतील, पंढरपूर मिरज विशेष गाडीच्या 6 फेऱ्या, तर लातूर मिरज विशेष दैनिक गाडीच्या 12 फेऱ्या होणार आहेत। मुंबईतल्या गरजू नागरिकांना 10% मासिक व्याज लावून तिप्पट पैसे उकळत नागरिकांना धमकावणाऱ्या सावकारांचा सुळसुळाट झालेला आहे। टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी 2 सावकारांना बेड्या ठोकल्यात। चेंबूर परिसरात राहणारे डॉक्टर सुनील इनामदार यांनी या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि यानंतर आता या प्रकरणी कारवाई झालेली आहे। गोळीबार करत 90,000 रुपये असलेली बॅग लांबवण्यात आली। निवासा शहराजवळची ही घटना आहे। नीरज मुठा यांच्यावर गोळीबार करत पैशाची ही बॅग लांबवली गेलेली आहे। गोळीबाराचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। रात्री उशिरा याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। भिवंडी शांतीनगर रस्त्याची दुरावस्था झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। इथल्या संतप्त नागरिकांनी परिसरात ठिकाणी रोड नाही तो वोट नाहीचे बॅनर लावलेत। 2022 मध्ये भिवंडी पालिकेची निवडणूक होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। भिवंडीत लागलेले हे बॅनर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहेत। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। भारतात तयार करण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस 77.8% परिणामकारक आहे। लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचं लॅन्सेट नियतकालिकानं म्हटलेलं आहे। या लसीच्या 3ऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आलेत। या लसीमुळे कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय। या लसीला अलीकडेच जागतिक आरोग्य संस्थेनं वयाच्या 18 वर्षांवरच्या लोकांसाठी वापराकरता आपत्कालीन परवानगी दिलेली आहे। संरक्षण दलानं शुक्रवारी 11 महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याची तयारी दर्शवलेली आहे। खंडपीठानं लष्कराची या संदर्भात कानउघडणी केली होती आणि त्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी 11 महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोर्टात दिली आहे। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण वाढलंय। फुफ्फुसं निकामी करणाऱ्या PM 2.5 या अत्यंत घातक धूलीकणांचं प्रमाण तब्बल 400 मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटरवर पोहोचलंय। हे निर्धारित मानकापेक्षा 6 पटीनं जास्त आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।